मित्र हो, आज आपण आपल्या दुसऱ्या युनिटमधले चौथं युनिट जे एडगर ॲलन पो या अमेरिकन कवीची कविता अ रॅवन, जी फार प्रसिद्ध कविता आहे, त्या कवितेचा अभ्यास करणार आहोत. या कवितेची काही वैशिष्ट्ये अशी की या कवितेमध्ये ही कविता थोडीशी दीर्घ आहे. दिस इज अ लॉंग पोएम अँड द टाईम ॲट आवर डिस्पोजल इज व्हेरी लेस. आणि आपल्या हाती असलेला वेळ फार कमी आहे. म्हणून ही कविता शब्द किंवा सेंटेन्स वाईज वाचण्यापेक्षा आपल्याला या कवितेमध्ये नेमकं काय आहे याचा आपण एक तासाभरात पूर्णपणे आढावा घेऊन यामध्ये कोणते प्रश्न येतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं काय आहेत याच्यावर विचार करणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे एडगर ॲलन पो यांनी 1845मध्ये रॅवन ही कविता पब्लिश केली. ही कविता लिहिण्या अगोदर त्यांची बायको ट्युबरक्युलोसिसनं वारली होती. त्याचबरोबर त्यांची आईसुद्धा काही आजारानं वारलेली होती आणि त्याची स्टेप मदर म्हणजे सावत्र आईसुद्धा वारलेली होती. म्हणजे त्यांच्या घरामध्ये 3 मृत्यू झाले होते. आणि या तिन्ही व्यक्ती म्हणजे आई आणि बायको, त्याचबरोबर दुसरीसुद्धा आई होती, या तशा जवळच्या असणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या आठवणी म्हणजे मृत्यूनंतर त्यांच्या आठवणी ज्या होत्या त्या आठवणींचा त्यांच्या मनावर परिणाम झालेला होता. आणि या गोष्टीमुळं ते साधारणपणे मृत्यू या घटकावर चिंतन करत होते. आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की एखादी जवळची व्यक्ती निघून गेली, जरी आपण किती जरी वाटलं की आपल्याला मृत्यू हा अटळ आहे, तरीसुद्धा जवळचा माणूस मृत पावल्यानंतर त्याच्यामुळं आपल्या मनामध्ये वेदना निर्माण होते, आपण दुःखी कष्टी होतो. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी ही कविता लिहिली. तशी ही थोडीशी या कवितेच्या पाठीमागची बॅकग्राऊंड आहे. या कवितेमध्ये आपल्याला साधारणपणे एक रायटर आहे मीन्स पोएट, त्याचबरोबर पोएट हा स्पीकर एक आहे. हा रायटर एक दुसरं कॅरेक्टर इमॅजिन करून त्या कॅरेक्टरच्या माध्यमातून ही कविता सांगतो, दॅट इज नॅरेटर. आणि त्यानंतर लिनोर, त्याची बायको किंवा त्याची जवळची व्यक्ती, मोस्टली हिज लव्ह ऑफ लाईफ किंवा हिज वाईफ, तर या व्यक्ती या कवितेमध्ये आहेत. कविता ही स्टोरी रूपामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. तशी या कवितेमधला जो टोन आहे, यामध्ये जे वातावरण आहे, ते वातावरण साधारणपणे थोडंसं दुःखदायक आहे, निराशादायक आहे. आणि हे वातावरण निर्माण केल्यामुळं एक मनामध्ये जीवनाबद्दलची भीती निर्माण होते. आणि या भीती म्हणजे जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला ज्याचा अर्थ लागत नाही, ज्या गोष्टीचं आपण कोणत्याही प्रकारे एक्सप्लेनेशन देत नाही, त्यामुळं मनामध्ये एक गूढ भावना निर्माण होते,
गूढता निर्माण होते, मृत्यूबद्दल गूढता निर्माण होते, किंवा या जीवनाचा अंतिम उकल काय आहे याबद्दल जी चिंता निर्माण होते, त्यामधून एक भीतीदायक म्हणजे आपल्या मनाला एक भीती वाटते, त्या भीतीचं फोकसिंग या कवितेमध्ये आपल्याला केलेलं दिसतं. म्हणजे त्या भीतीपासून निर्माण होणारं दुःख, त्यापासून निर्माण होणारे प्रश्न, या सगळ्यांचा विचार या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि आपल्या सातत्यानं यामध्ये ह्या ज्या भावना निर्माण होतात त्या सातत्यानं पुन्हा पुन्हा आपल्या मनामध्ये येतात. दुसरी एक गोष्ट या कवितेच्या बाबतीत जी म्हटली तर या कवितेला एक लय आहे, विच इज कॉल्ड रिदम आहे, रिदमिक आहे. एक तुम्ही जर वाचत गेला, जसं हळूहळू थोडंसं प्रॅक्टिस केलं तर एक 5व्या-6व्या रीडिंगनंतर तुम्हाला असं वाटतं की कविता भारी आहे. कविता या कवितेला एक म्युझिकल क्वालिटी आहे. आणि ह्या ज्या बाबी आहेत म्हणजे उत्कट भावना, दुःखदायक भावना आणि लय, म्युझिकल क्वालिटी, या दोन्ही गोष्टीपासून एक प्रकारचा आनंद आपल्याला या कवितेमधून मिळतो. म्हणून इतके दिवस ही कविता लोकांच्या ह्याला आलेली आहे, लोकांच्या पसंतीस आलेली आहे. या कवितेमध्ये जे मुख्य थीम आहे ती थीम काय आहे की आपल्याला एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं जे दुःख आहे त्यापासून, म्हणजे हा जो लॉस झालेला आहे, हे जे आपलं नुकसान झालेलं आहे त्याबद्दल आपल्याला जे दुःख वाटतं ते दुःख एक्सप्रेशन करण्याची दुःख या गोष्टीतून व्यक्त केलेलं आहे. आणि हे दुःख व्यक्त करत असताना त्याला बॅलन्स करणारा असं ॲटमॉस्फिअर या कवितेमध्ये कवी निर्माण करण्यामध्ये यशस्वी झाला आहे, असं आपण म्हटलं तर वावगं होणार नाही. या कवितेमध्ये आपण कोणत्या विषयावर लेखक आपल्या भावना व्यक्त करतोय हे जर बघितलं तर यामध्ये आपल्याला एक 3-4 थीम्स आपल्याला याच्यामध्ये अनुभवायला मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे या कवितेमध्ये एक जी थीम आहे ती आपण आता बोललेलं आहे की कोणती, दुःख आणि त्या दुःख झाल्यानंतर, एखाद्या मृत्यू झाल्यानंतर सॉरो, आणि त्यानंतर सॉरो इज कॉज्ड बाय डेथ, मृत्यूनं हे दुःख तयार होतं. आणि त्यानंतर पीपल कम टू एक्सप्रेस कंडोलन्सेस आणि या सगळ्या ज्या गोष्टी करायला येतात त्यामुळं वी फॉलो सर्टन 13 डे रिच्युअल्स इन हिंदू कल्चर. आणि मग भारतीय संस्कृतीमध्ये आपण 13 दिवस शोक व्यक्त करतो, त्याला इंग्रजीमध्ये मोर्निंग म्हणतात. इन डिफरंट कल्चर्स इट इज डन इन अ डिफरंट वे. वेगवेगळ्या कल्चरमध्ये हे वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं. तर हे दुःख आणि मोर्निंग याच्यामध्ये ही जी गोष्ट आहे, याच्यामध्ये लिनोर नावाची त्याची बायको वारलेली आहे आणि त्या बायकोच्या मृत्यूबद्दल हा मोर्निंग करत आहे, शोक व्यक्त करत आहे. आणि हा शोक व्यक्त करत असल्यामुळं शोक व्यक्त करतच तो एका निराशेला पोचतो, डिस्पेअरला पोचतो. ही बाब या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या म्हणजे एखादी जवळची व्यक्ती वारल्यानंतर तिच्या भावनांमध्ये, तिच्या आठवणींमध्ये माणूस कसा गुरफटून जातो, ते ऑब्सेशनसुद्धा या कवितेमध्ये कवीनं व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर ही एक पहिली थीम आहे. त्यानंतर दुसरी थीम जी आहे ती म्हणजे आपल्याला म्हणजे आपला निसर्ग हा अतिनिसर्गीय गोष्टींशी जोडला गेलेला आहे. नॅचरल इज रिलेटेड विथ
supernatural. We try to give answer to certain questions which we can explain through philosophy and science. आपण शास्त्र आणि तत्वज्ञान या दोन गोष्टीच्या माध्यमातून नैसर्गिक गोष्टींचा उकल करायचा प्रयत्न करतो. पण काही गोष्टी अशा आहेत, काही सत्य, काही इमोशनल सत्य अशी आहेत की ज्या गोष्टींचा उकल आपल्याला करणं अशक्य होत असते. अशा वेळी आपण सुपरनॅचरल गोष्टींचा किंवा मिस्टिक गोष्टींचा आधार घेऊन आपण जीवनातल्या काही सत्यांचं एक्सप्लोरेशन करायचा प्रयत्न करतो. अशा प्रकारची थीमसुद्धा या कवितेमध्ये विचाराधीन आहे असं दिसतं. त्याचबरोबर तिसरी गोष्ट जी आहे, लेनोर वॉज डेड, आणि लेनोरचा मृत्यू झाल्यानंतर ही वॉज इन ग्रीफ. नाव हिज ग्रीफ वॉज इंटेन्स, अँड when one does not limit his grief, ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्या दुःखावर एक मर्यादा घालत नाही, त्यावेळी दॅट इंटेन्स ग्रीफ लीड्स टू मॅडनेस, अँड दॅट मॅडनेस इज सायकोलॉजिकली एक्सप्लोर्ड बाय दिस पोएट. एक आपली मानसिकता असते की ज्यावेळी आपल्याला आपल्या जवळचा माणूस मृत पावतो त्यावेळी आपल्याला त्याच्याशी कनेक्ट व्हायची इच्छा असते. आणि मग ती कनेक्ट होताना आपल्याला असं वाटतं की आपण स्वर्गात तरी त्याला भेटू, किंवा असं वाटतं की आपण पुढच्या जन्मात त्याला भेटू. म्हणजे आपलं मन आपल्याला काहीतरी पर्याय देत असते. आता या ज्या गोष्टी आहेत, या एक विशिष्ट इंटेन्सिटी आपल्या दुःखानं प्राप्त केल्यानंतर आपल्याला ही गोष्ट मिळते. त्याचंही सायकोलॉजिकल ॲनालिसिस या कवितेमध्ये आपल्याला केलेलं दिसतं. चौथी गोष्ट जी या कवितेमध्ये आपल्याला अनुभवायला मिळते ती म्हणजे थीम ऑफ डेथ. डेथ म्हणजे मृत्यू. आता मृत्यू ही एक अशी घटना आहे आयुष्यामधली की जी अटळ आहे. मृत्यू टाळता येत नाही. पण मृत्यू जरी टाळता येत नसला तरी ही गोष्ट ज्यावेळी आपण दुसऱ्याला मरताना बघतो त्यावेळी आपण असं म्हणतो की बाबा मृत्यू हा टाळता येत नाही आणि त्यानं तो सहन करावा. पण ज्यावेळी ही आपल्यावर वेळ येते, आपल्या कोण जवळचा माणूस मरतो, जवळचा माणूस निघून जातो, जशी की कवीची पत्नी किंवा प्रेयसी निघून गेलेली आहे, आणि त्यावेळी या जीवनामध्ये जे दुःख त्याला येतं त्या दुःखाचा परमनन्स, म्हणजे ती व्यक्ती त्याच्याजवळ नाही, त्यामुळे जे दुःख आलेलं आहे ते दुःख सातत्यानं त्याच्याजवळ राहणार आहे. आणि त्यामुळं जे जीवन तो जगत आहे ते जीवन फुटाईल होणार आहे, ते काही युजफुल होणार नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आशा असणार नाही, होप असणार नाही. अशा प्रकारचा विचार इथं एक्सप्रेस केलेला आहे. कवीला माहिती आहे की मृत्यू हा अटळ आहे. पण हा अटळ मृत्यू जरी असला तरीसुद्धा लेनोरचा मृत्यू झाल्यानंतर, प्रेयसीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला असं वाटतं की बाबा आपण पुन्हा हिला भेटू, स्वर्गात भेटू, पुढच्या जन्मात भेटू. आणि ह्या ज्या संकल्पना आलेल्या आहेत, कदाचित मृत्यूचे रिच्युअल्स आहेत, शोक व्यक्त करण्याचे जे रिच्युअल्स आहेत, ते रिच्युअल्स व्यक्त करत असताना माणसानं दिलेली उत्तरं म्हणजे स्वर्ग किंवा दुसरा जन्म, मग हे वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आलं गेलं असेल. त्यानंतर पाचवी जी थीम याच्यामध्ये आहे की गिल्ट कॉन्शियसनेस, गिल्ट और अपराधीपणाची भावना. नाव लुक, लेनोर इज डेड. इथं कवीची प्रेयसी किंवा त्याची बायको लेनोर ही आता मृत झालेली आहे. आणि मृत झालेली आहे म्हणजे तिला वाचवण्यासाठी ॲक्च्युली पोएट्स वाईफ वॉज डेड बाय ट्युबरक्युलोसिस. पोएटची जी बायको होती ती ट्युबरक्युलोसिसने वारली होती.
आणि ट्युबरक्युलोसिस त्या कालावधीमध्ये जवळजवळ 4-6 महिने म्हणजे जीव अगदी खंगून खंगून मरायची ती व्यक्ती. आणि हे बघत असताना 5-6 महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये आपली प्रिय व्यक्ती खोकून खोकून रक्ताच्या उलट्या करून मरत असताना पाहणं, याच्यामध्ये अपराधीपणाची भावना एखाद्या व्यक्तीमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण का आपण त्या व्यक्तीला वाचवू शकलो नाही. अशा प्रकारची भावनासुद्धा या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता ही कविता फार दीर्घ असल्यामुळं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे की हे आपण एका तासामध्ये याच्यामध्ये काय नेमका विचार आहे हे पाहणार आहोत. आणि त्यानंतर अगदीच याच व्हिडिओमध्ये किंवा नंतरच्या व्हिडिओमध्ये याच्यावरचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा उकल आपण करणार आहे. ज्या पद्धतीनं व्हिडिओला जितका वेळ लागेल तो जर वेळ तासापेक्षा अधिक असला तर तासापेक्षाचा मोठा जो व्हिडिओ असतो तो बघायला एवढा बरा वाटत नाही किंवा कंटाळवाणा वाटतो. म्हणून हे एवढं फार करण्यापेक्षा अगोदर समजा ही कविता जवळजवळ 6-7 पानाची आहे आणि एवढी कविता एक्सप्लेन करत असताना थोड्या वेळामध्ये करायची असेल तर ती आपण सेंटेन्स बाय सेंटेन्स किंवा पॅराग्राफ बाय पॅराग्राफ जाण्याच्या ऐवजी एका वेगळ्या पद्धतीनं कमीत कमी वेळामध्ये आपण ती कविता पूर्ण करायचा अशा दृष्टीनं आपण हे लेक्चर घेतो आहे. कारण आपल्या परीक्षा 3 तारखेला आहे आणि तुमच्यापैकी कोणच हजर नसते. त्यामुळे तुम्हाला हे सगळा डेटा उपलब्ध व्हावा नेमकं काय आहे यासाठी हे व्हिडिओ तयार करत आहे. तर कवी पहिल्याच पॅरेग्राफमध्ये पहिल्याच क्वाट्रेनमध्ये असं म्हणतो की एका डिसेंबर महिन्याच्या मध्यरात्री. आता डिसेंबर महिना कसा असतो आहे? डिसेंबर महिना युरोपमध्ये USA किंवा फ्लोरिडा वगैरे हा जो एरिया आहे या एरियामध्ये पूर्ण बर्फाळ असतो. आणि बर्फाळ असल्यामुळं त्यावेळचं तिथलं जे जीवन असते ते म्हणजे एका घरामध्ये 2-3 महिने 4 महिने जोपर्यंत बर्फ बाहेर आहे तोपर्यंत बाहेरच्या जगाशी एक प्रकारचा संपर्क तुटलेला असतो आणि एक प्रकारचं ड्रिअरी आणि ब्लीक वातावरण असतं. तर कवी म्हणतो की एक वातावरण असं ड्रेरी भीतीदायक अशी ती संध्याकाळ होती आणि मी कंटाळलेला घरामध्ये बसलेलो होतो. आता कंटाळा घालवण्यासाठी किंवा माझी बायको वारलेली आहे किंवा माझी प्रेयसी वारलेली आहे आणि ती प्रेयसी वारल्यामुळं मला सातत्यानं तिची आठवण येते आणि ती त्या आठवणीपासून सुटका मिळवण्यासाठी मी जुनी घरामध्ये असलेली स्टॅकला असलेली काही पुस्तकं होती त्या पुस्तकातलं एक पुस्तक उचललं आणि ते पुस्तक घेऊन आय वॉज रीडिंग द ॲन्शियंट बुक्स. मी जुनी ती पुस्तकं वाचत होतो. असं माझ्या मनाचा एक भाव होता की आय वॉज फिलिंग दॅट द सॉरो विच हॅज बीन कॉज ऑफ माय डिस्पेअर, माझ्या निराशेचं जे कारण दुःख जे आहे त्या दुःखावर सोल्युशन काय असेल, पोषण काय असेल तर पुस्तक वाचणं असेल. म्हणून मी पुस्तक वाचत होतो आणि पुस्तक वाचता वाचता जवळजवळ मी झोपायच्या मनस्थितीमध्ये होतो. त्यावेळी जंटली समबडी वॉज नॉकिंग ॲट माय डोअर. त्यावेळी कुणीतरी माझ्या दरवाजावर टक 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 असा आवाज करत होता. माझं चेंबर डोअर जे होतं त्या चेंबर डोअरवर कुणीतरी आवाज देत होतं आणि टॅपिंग होतं. तर हे काय असेल का काहीच नसेल असा विचार माझ्या मनामध्ये आला आणि त्या एका निराशाजनक वातावरणामध्ये माझ्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली. म्हणजे समबडी इज आउटसाइड, इट मे बी एनिथिंग, नो इट मे बी घोस्ट, इट मे बी एनीबडी. आणि तर कुणीही असू शकेल. मग मी थोडासा घाबरलो कारण मी दुःखामध्येच होतो आणि एक दुःख दुसऱ्या दुःखाला जन्म देतं. ॲक्च्युअली माझी बायको लिनोर जी वारलेली होती तिच्या लॉसमुळं जे मला दुःख झालेलं होतं
ते दुःख विसरण्याचा मी प्रयत्न करत होतो. कदाचित माझी बायको आता पऱ्यांच्या देशामध्ये किंवा एंजलच्या देशामध्ये अशी रेडियंट असेल, दुर्मिळ अशी एका दागिन्यासारखी तिथं ती आता विराजमान असेल आणि तिला तिथंही लिनोर हे नाव दिलं असेल. ॲक्च्युअली लिनोर या शब्दाचा अर्थ लाईट असा आहे. ग्रीक ग्रीक हेलेना या नावाच्या हेलेना नावाची जी ग्रीक ह्याच्यामध्ये हिरोईन होती, जिच्यामुळं ट्रॉयचं युद्ध झालं, शहर जाळलं गेलं, तिच्या नावाशी एलेनोर नावाचं हे एक नाव आहे आणि त्या एलेनोरपासून लिनोर हे नाव तयार झालेलं आहे आणि त्याचा अर्थ लाईट, प्रकाश असा होतो. आणि लेनोर आणि त्याच्या जीवनामधील दुःख ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाच्या विरोधामध्ये पहिल्या 2 स्टांजामध्ये ठेवायचा प्रयत्न केलेला आहे लेखकानं. कवितेचा अर्थ हा विरोधाभासाच्या भट्टीमध्ये शब्द जळून निघाल्याशिवाय कवितेचा अर्थ वाचकापर्यंत पोहोचत नाही, असं मॅथ्यू अर्नॉल्ड यांनी म्हटलेलं होतं. तर त्यांच्या ह्याच्यानुसार या कवितेमध्ये कवितेच्या वेगवेगळ्या भावना वेगवेगळ्या माध्यमातून एकमेकाच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या जवळ ठेवण्याच्या माध्यमातून एक वेगळा अर्थ आपल्या मनाच्या दरवाजावर ठकठकताना आपल्याला दिसतो. जसजशी कविता पुढं जाईल तसतशी कवीची भावना इंटेन्स होते, त्याचं तो अग्रेसिव्ह होतो आणि पक्षाला पहिल्यांदा आनंदानं त्याचं स्वागत करणारा कवी शेवटी पक्षाला जायला सांगतो आणि ती इंटेन्सिटी ही हळूहळू कवीनं त्याचं जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे त्याचा जो रिदम आहे, लय आहे किंवा विशिष्ट प्रकारचं जे मीटर वापरलेलं आहे की ज्याच्यामध्ये 4 आणि 3 अशा प्रकारचे त्यांनी ॲक्च्युअली या गोष्टींचा आपल्याला विचार करायची गरज नाही, कारण का आपले जे प्रश्न असतील ते टोटली बऱ्यापैकी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतील आणि ते या प्रांतामध्ये जाणार नाही. पण एक कविता म्हणून ज्यावेळी आपण याच्याकडे बघतो त्यावेळी त्याचा इंटरनल रिदम, एक त्याची म्युझिकल क्वालिटी, या सगळ्याच्या माध्यमातून ती भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या कवितेमधून केलेला आहे. आता समबडी इज नॉकिंग ॲट द डोअर, कुणीतरी दरवाजावर टकटक 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 असा आवाज केलेला आहे आणि मी पुस्तक वाचत बसलेलो आणि सडनली मला जाणीव झाली की बाबा कुणीतरी बाहेर, आणि हळूच खिडकीजवळचा पडदा तो वाऱ्याच्या झुळकीनं हलू लागला आणि त्याचा आवाज आपल्याला हरला. तर आपलं जे अगोदर एका विशिष्ट सुपरनॅचरल किंवा प्रभावाखाली, एक गूढतेच्या प्रभावाखाली आपलं जे हृदय आहे ते हृदय पुन्हा थोडंसं थ्रिल होणार, त्याच्यामध्ये जी मूळ भावना आहे ती पुन्हा थोडीशी वाढणार. तशीच या नॅरेटरची भावना झाली. त्यानं खिडकीचे जे पडदे आहेत त्या पडद्यांचा आवाज ऐकला आणि तो आवाज ऐकल्यानंतर एक अद्भुत असं दुःख, अद्भुत अशी भीती त्याच्या मनाला साठून गेली आणि त्याला प्रश्न पडला की कुणीतरी बाहेर आलेला आहे, माझ्या दरवाजाच्या बाहेर आत एंट्री मागण्यासाठी कोणीतरी आलेला आहे. आता हा चेंबर डोअर हे तसं एक प्रतीक बनतं, म्हणजे त्याच्या दरवाजाच्या बाहेर काय आहे, लेनोरच्या मृत्यूनंतर त्याच्या हृदयाच्या दरवाजाच्या बाहेर दुःख सतत आत एंट्री मागण्यासाठी नॉक 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 करत असते, म्हणजे किंवा त्याच्यावर, आणि ती गोष्ट चेंबर डोअर या माध्यमातून आपल्याला, म्हणजे चेंबर डोअर म्हणजे काय, त्याचं मन, त्याची हृदय, त्याची भावनिक असलेली स्थिती, तिथं सातत्यानं ते दुःख त्याला भेट देण्याचा, पुन्हा पुन्हा त्याच्याकडे येण्याचा प्रयत्न करते. तसं त्याचं हे सिम्बॉल असावं. आपण त्या पातळीवर विचार करण्याच्या अगोदर आपण फक्त त्याचा स्ट्रेट जो आहे, तर माझ्या घराच्या दिवाणखान्याच्या बाहेर कुणीतरी टक 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 असा आवाज करतंय, कुणाला तरी घरामध्ये यायचं आहे. आणि
परंतु त्यामुळं जरासं मला भीती पण वाटत होती. माझं मध्यरात्र आहे, दुःखाने निराशेनं माझं मन भरलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये कुणीतरी आलेलं आहे आणि टकटक टकटक आवाज होत आहे. म्हणून मी म्हटलं की मला माफ करा, मला थोडासा वेळच झाला, असं म्हणत मी तो दरवाजा उघडला. आणि खरं म्हणजे मी त्यांना म्हणत होतो की मी आतनंच पुटपुटत जात होतो की तुम्ही जरासा हलकासाच दरवाजा वाजवला. खरं म्हणजे जरा जोरदार वाजवला असता तर मी पटकन जागा झालो असतो आणि मग मी लगेच दरवाजा ओपन केला असता. परंतु असं म्हणत म्हणत मी दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्यानंतर मी जे काय पाहिलं ते तर तिथं काहीच नव्हतं. फक्त अंधकार होता, डार्कनेस होता आणि नथिंग मोर. हा जो साऊंड आहे मोअर, हा साऊंड प्रत्येक कडव्याच्या शेवटी रिपीट केलेला आहे आणि प्रत्येक शेवटच्या ओळीमध्ये कवीनं शेवटचा एक स्ट्रेस्ड सिलॅबल आहे तो कमी केलेला आहे आणि यामुळं त्याला एक लय मिळते. ती लय, आता इंग्रजी भाषेचा जो रिदम आहे तो रिदम आपल्याला समजला तर ही गोष्ट समजू शकते, परंतु ही गोष्ट आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाणार नाही. परंतु मोअर म्हणजे कवी या कवितेमध्ये ज्यावेळी तुम्ही कविता वाचाल त्यावेळी लक्षात येईल, किंवा डाउटिंग ड्रीमिंग ड्रीम्स ऑर नो मॉर्टल युअर डेअर टू ड्रीम या एका वाक्यामध्ये ॲलिट्रेशन वापरलेलं आहे. एकच वाक्य ड हे साऊंड पट कितीतरी वेळ रिपीट केलेलं आहे आणि त्या रिपिटेशनमुळं त्याला एक लय निर्माण होते. तर कवीनं त्या नॅरेटरनं दरवाजा उघडला आणि दरवाजाच्या बाहेर फक्त अंधार होता. आता एखाद वेळ आपल्याला असं आल्यानंतर आपण जर थोडंसं झाकून बघतो, डोकावून पाहतो अंधारामध्ये कोण आहे का, तसं त्या नॅरेटरनं डोकावून पाहिलं आणि थोडंसं त्याला मनामध्ये आश्चर्यच निर्माण झालं आणि त्या आश्चर्यामधून पुन्हा भीती निर्माण झाली आणि या सगळ्या गोष्टीपासून त्याच्या मनामध्ये शंका निर्माण झाल्या, डाऊट्स निर्माण झाले. तो काहीतरी कल्पना करू लागला आणि असं काही त्यानं स्वप्नही बघू लागला की जे स्वप्न त्यानं कुठल्याही माणसानं आजपर्यंत बघितलेलं नसतं. तिथं एक प्रकारची शांतता होती. त्या शांततेमधून त्याला एक गोष्ट सुचली, त्याला त्या शांततेनं एक क्लू दिला. एखादा माणूस बघा एकटाच असतो त्यावेळी त्याला पटकन वाटतं की जरी तुमची आई बाहेर गेली असेल किंवा गावाला गेली असेल आणि तुम्ही एकटेच बसला असला आणि थोड्या वेळानं तुमच्या लक्षात येतं की आई आली काय, म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीबद्दल विचार करत असता. तसं आता लेनोर ही त्याच्या जीवनातून निघून गेलेली होती आणि जो एकांत, जे दुःख, जी निराशा त्याच्या मनामध्ये भरून उरलेली होती, त्यामधून त्याला एक असा क्लू मिळाला की कदाचित लेनोरच मला भेटायला आली असावी. म्हणून तो म्हणतो की इतर कुणी न पाहिलेलं स्वप्न मी पाहिलं. म्हणजे मी असा विचार केला की लेनोर कदाचित तिथं आली असावी, म्हणून मी म्हटलं लिनोर. आणि लिनोर म्हटल्यानंतर मला वाटलं की लिनोर पुन्हा मला काहीतरी मला प्रत्युत्तर देईल, परंतु काहीच प्रत्युत्तर आलं नाही. फक्त मी उच्चारलेल्या शब्दांचा प्रतिध्वनी मला ऐकायला आला. प्रतिध्वनी म्हणजे इको. धिस आय विस्पर्ड, मी लिनोर म्हटलं, अँड अँड इको मर्मर्ड बॅक द वर्ड लिनोर. आणि इको मात्र, प्रतिध्वनी मात्र म्हटला की लिनोर. एवढंच झालं, याच्यापेक्षा काही झालं नाही. हे सांगताना नथिंग मोर हा पुन्हा शब्द आपल्याला या कवितेच्या स्टांजाच्या शेवटी आलेला दिसतोय बघा. पहिल्या याच्या अगोदरच्या स्टांजामध्ये सुद्धा नथिंग मोर होतं, पुन्हा इथं सुद्धा नथिंग मोर असं आलेलं आहे. आता माझं हृदय हे पूर्णपणे असं जळत होतं दुःखानं आणि ही भीती पुन्हा त्याच्यावर आलेली होती. हा जो घटक आहे, सुपरनॅचरल एलिमेंट, म्हणजे अनकलनीय गोष्ट लेखक कवितेमध्ये, नाटकामध्ये किंवा कादंबरीमध्ये ज्यावेळी वापरतो त्यावेळी त्याचा एक अर्थ असतो की त्या कवितेला किंवा त्या गोष्टीला एक शाश्वत रूप देण्याचा प्रयत्न केला जातो. युनिव्हर्सलायझेशन याला म्हणतात.
म्हणजे शेक्सपियरची बरीचशी नाटकं आपल्याला आवडतात कारण त्याच्यात भूत आहे, ते त्यावेळी होतं आजही आहे. या कवितेमध्ये भीती आहे आणि ही भीती कुठल्या तरी अशा व्हिजिटरने निर्माण केलेली आहे की जी भीती माणसाचं मन सातत्याने निर्माण करतं. म्हणून ही कविता गेल्या 150 वर्षामध्ये बऱ्याच पिढ्यांनी वाचली, त्या पिढ्यांना भावली आणि म्हणून ती आत्तापर्यंत आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि जे वाङ्मय फार काळ एखाद्या समाजामध्ये टिकून राहतं तेच वाङ्मय शाश्वत असतं किंवा अभिजात असतं. हा अभिजातपणा कवितेला देण्याचं काम सुपरनॅचरल एलिमेंट वापरल्यामुळं या कवितेमध्ये निर्माण झालेलं आहे असं आपल्याला दिसतं. आता मी पुन्हा माझ्या त्या खोलीमध्ये परत आलो आणि पुन्हा मला काहीतरी ऐकायला आलं की माझ्या खिडकीच्या शेजारी आणखीन जोरात कुणीतरी काहीतरी वाजवत आहे. आता काय असेल तिथं, हे काय गूढ आहे, मिस्टरी हे काय गूढ आहे. आता मला जाऊन त्याचा अभ्यास करायला पाहिजे. थोडंसं माझ्या हृदयाला मी आता शांत ठेवतो, माझं हृदय स्टील ठेवतो आणि काय ही मिस्ट्री आहे याचा मला आता अभ्यास केला पाहिजे. परंतु मी पुन्हा एकदा बघितलं आणि काय फक्त वारा आहे आणि नथिंग मोर. बघा, पुन्हा नथिंग मोर या शब्दाचं रिपिटेशन इथं कवीनं केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक पॅरेग्राफच्या पाठीवर शेवटी या प्रकारची गोष्ट. आणि हे एक कवीचं स्किल आहे. इट इज रिलेटेड विथ क्राफ्ट ऑफ पोएट्री. आणि या क्राफ्टमध्ये म्हणजे शब्दांचं नियोजन किंवा जे शब्द जी वाक्य वापरली जातात ती वाक्य हे कवीचा एक प्लॉट असतो आणि त्या प्लॉटच्या माध्यमातून किंवा ही एक, जसं नाटकाला काही कथासूत्र असतं तसं कवितेला काय कथासूत्र असतं. तर कवितेमध्ये जे फायनल स्टेटमेंट कवीनं व्यक्त केलेलं आहे, जे मांडलेलं आहे, तीच एक कृती असते. आणि ती कृती व्यक्त केल्यानंतर त्या कृतीचा वेगवेगळा अर्थ. म्हणजे त्या कृतीमध्ये जसं नाटकामध्ये एखादं कॅरेक्टर काहीतरी बोलतं, त्याचा विचार असतो, तसं कवितेमध्ये एखादी इमेज हे त्याचं ऑर्नामेंट असतं. त्याच्यामध्ये जे काही विचार आहेत ते विचार हे काही सीन असतात आणि अशी ती एकत्र मिळून 10 वाक्याची किंवा ह्याची कविता तयार होते. नॅरेशनमध्ये मात्र कवी एक गोष्ट सांगत असतो आणि ती गोष्ट सांगत असताना कविता दीर्घ होते आणि दीर्घ होत असताना काही जी नाट्य किंवा कादंबरीची किंवा एपिकची जी काही महाकाव्याची जी काही लक्षणं आहेत ती ॲटोमॅटिकली कवितेमध्ये येताना आपल्याला दिसत असतात. तसं कवीला आत्ता वाटतंय की काहीतरी अजून माझ्या खिडकीच्या बाजूला वाचतंय आणि ते वाचतंय त्याचा काहीतरी मला अभ्यास करायला पाहिजे. म्हणून तो म्हणतो जरा माझं मन शांत करतो आणि पुन्हा बघतो काय आहे ते. कदाचित नुसतं वारच असेल म्हणून तो काय करतो तर ती खिडकीचा दरवाजा ओपन करतो आणि खिडकीचा दरवाजा ओपन केल्यानंतर त्यामधून एक रेवन, कावळा, रेवनला मला वाटतं आपल्याकडं डोम कावळा म्हणतात, पण एक रेवन कावळा आत येताना दिसतो. आणि आता हा कावळा माणूस एकदा आत आल्यावर कसं करतो की बाबा येऊ का आत म्हणतो किंवा जे आत येण्यासाठीचा जी कर्टसी आहे ती कर्टसी फॉलो करतो. पण हा एका राजपुत्रासारखा किंवा एखाद्या सुंदर तरुणीसारखा, लेडीसारखा, एखाद्या मास्टरसारखा, एखाद्या राजविंड्या माणसासारखा आला आत आणि येऊन दरवाजाच्या वर बुद्धीच्या देवतेची जी मूर्ती होती, पालासची जी मूर्ती होती, त्या मूर्तीच्या वर जाऊन बसला आणि दुसरं काय त्यानं काय केलं नाही. नथिंग मोर. पुन्हा इथं आपल्याला नथिंग मोर किंवा मोर या शब्दाचं पुन्हा रिपिटेशन, नथिंग मोर या फ्रेजचं पुन्हा रिपिटेशन आपल्याला दिसलं. आता हा जो पक्षी येऊन बसला माझ्या त्या दरवाजाच्या पालासच्या पुतळ्यावर, डोक्यावर बसला. आता डोक्यावर बसल्यानंतर मी त्याच्याकडं बघत होतो तर नवीन एखादी गोष्ट तुम्हाला भेटली किंवा तुम्हाला दिसली तर नैसर्गिक काय तयार होतं की तुमच्या मनामध्ये क्युरिओसिटी निर्माण होते आणि तुमचं मन ती गोष्ट काय म्हणजे
ॲक्च्युअली फिलॉसॉफिकल इन्क्लिनेशन इज नॅचरल टू एव्हरी ह्युमन बिईंग. एखाद्या गोष्टीबद्दलचं ज्ञान घेणं ही प्रत्येकाच्या दृष्टीनं नैसर्गिक बाब आहे. मग तो वेडा असू दे, शहाणा असू दे, लहान असू दे, मोठा असू दे, ज्याला काही बोलायला येऊ दे, न बोलायला येऊ दे, पण आपल्या समोर जे दिसतंय त्याचं ज्ञान घ्यावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि हा तर अगदी दुःखानं भरून आलेलं होतं याचं शरीर, याचं हृदय, आणि त्या वेळात त्याला तो काळ्या ब्राऊन रंगाचा पक्षी त्या तिथं दिसल्यानंतर त्याला वाटलं की आपण हे काय आहे याच्यावर विचार करायला लागेल. असा एवढा धीर गंभीर येऊन डायरेक्ट तिथं बसलेला आहे. बघा, त्याच्या तोंडाकडे बघितलं तर गंभीरपणा दिसतोय. आता त्याचा क्रेस्ट तुरा जो आहे तो तुरा अगदी व्यवस्थितपणे छाटल्यासारखा दिसतोय आणि त्याची बीकसुद्धा अगदी नीट दाढी केलेल्या माणसासारखी दिसते. आता हा काही मला भिणारा वाटत नाही, कॉवर्डली वाटत नाही. हा पक्षी असा एवढा डायरेक्ट येतो म्हणजे हा निश्चितपणे भिणारा नाही. आणि अंधाऱ्या जगातून तर हा आलेलाच नसावा. फ्रॉम नाईटली शोअर हा तर आलेलाच नसावा. नाईटच्या प्लुटोनियन शोअरमधून हा 100% आलेला होता. जिथं प्लुटॉनिक जग आहे, जिथं म्हणजे तो थोडक्यात चांगल्या जगातून आलेला असेल हे मात्र 100%. पण याला हा मनात विचार आल्यानंतर तो पक्षी काहीतरी बोलला आणि तो बोलला नेव्हर मोर. आता तो नेव्हर मोर म्हटल्यानंतर, एखादा पक्षी बोलतोय म्हटल्यानंतर तुम्हाला काय वाटेल? तुमची क्युरिओसिटी आणखीन वाढेल ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल, धक्का बसेल. तसाच धक्का लेखकाला बसला, त्या नॅरेटरला बसला. नॅरेटर म्हटलं, अरे हा तर बोलतोय. जरी तो जे काय म्हणतोय त्या उत्तराला काही अर्थ नाही, त्याचा संदर्भ आपल्या वास्तवतेशी फारसा दिसत नाही. पण असा एखादा पक्षी जो ज्या एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये आला आणि तो त्याच्या मनामध्ये उठणाऱ्या कल्लोळाला उत्तर द्यावं लागला, असा या जगामध्ये कदाचित मीच एक माणूस असेल. तो पशु असू दे किंवा पक्षी असू दे, पण तो त्या ह्याच्यावर जाऊन बसला आणि ज्याचं नाव असं आहे नेव्हर मोर. म्हणजे कवीला वाटतं की त्यानं तो नेव्हर मोर हा शब्द जो वापरला तो कशासाठी वापरला? त्याचं नाव व्यक्त करण्यासाठी वापरला. परंतु हा पक्षी जो तिथं बसला होता तो तिथं बसून दुसरं काही बोलत नव्हता. कदाचित नेव्हर मोर या शब्दामध्येच त्याच्या सर्व भावना एकवटलेल्या असाव्यात आणि तो त्या भावना या माध्यमातून व्यक्त करत आहे. कारण का तो त्याच्यापेक्षा जास्त काय बोलत नाही किंवा तो त्याचे पंखसुद्धा हलवत नाही. नॉट अ फीदर दॅट ही फ्लटर्ड. आणि मग त्यावेळी मी म्हटलं, अरे तुझे इतर मित्र निघून गेलेले असतील, अदर फ्रेंड्स हॅव फ्लोन बिफोर. तुझे इतर मित्र सोडून गेलेले असतील, तू उद्या सकाळीही मला सोडून जाणार असशील. जशी माझ्या जीवनातनं जसा आनंद निघून गेला, आशा निघून गेली, एक प्रकारची होप माझ्या जीवनामध्ये निघून गेली, तसा तूही पुन्हा निघून जाशील. पण पक्षी प्रत्युत्तर देतो की नेव्हर मोर, मी काय जाणार नाही. आता असं उत्तर दिल्यानंतर तिथं जी शांतता निर्माण झालेली होती ती शांतता भंग झाली. कदाचित हा पक्षी जो हे बोलतोय ना, नेव्हर मोर जे म्हणतोय ना, हे असं काही नाही भावना व्यक्त करतोय असं काही मला वाटत नाही. तर ह्याचा जो पूर्वीचा मालक असेल त्या मालकानं त्याला शिकवलेली तो एकच शब्द असेल आणि त्या मालकावर काहीतरी असं प्रचंड दुःख आलेलं असेल
आणि ते दुःख एवढ्या सडनली आलेलं होतं, एवढ्या आकस्मिकपणे त्याच्यावर आलं होतं, जसं त्याच्या जीवनामध्ये त्याची बायको, त्याची आई, त्याची सावत्र आई पट 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 4 महिन्याच्या अंतरावर निघून गेल्या होत्या, कवीच्या अंतरावर. म्हणून काय म्हटलंय बा, फॉलोड फास्ट अँड फॉलोड फास्टर टिल हिज सॉंग्स वन बर्डन बोअर. म्हणजे दुःखाचं, म्हणजे त्याच्या आयुष्यातली आशा जी होती ती आशेचं रूपांतर दुःखामध्ये होई तोपर्यंत ती दुःख पटपट 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 त्याच्या जीवनामध्ये येत होती. नेमकी अशीच भावना, असाच एक्सपिरियन्स आपल्याला संत तुकारामांच्या बाबतीत सुद्धा आहे. आता तो विषय मात्र आपल्या बोलण्यामध्ये येत नाही. तर पुढं आपण असं बोलू की पुढं आपण विचार करत असताना या गोष्टीमुळं माझ्या मनामध्ये एक पुन्हा कुतूहल निर्माण झालं. मग मी काय केलं, माझ्यातली जी खुर्ची होती ती खुर्ची ओपन केली, खुर्ची ओढून घेतली आणि त्या पक्षाच्या समोर सरळ मांडी घालून बसलो. तिथं वेल्वेटचं बेड होतं. त्या वेल्वेटच्या बेडवर असा खाली ते वेल्वेटची उसुशी खाली सिंक झाली थोडीशी, आणि ती सिंकिंग होत असताना मी माझ्या मनामध्ये लिंकिंग केलं माझ्या कल्पनेशी, फॅन्सी अँड टू फॅन्सी. आणि मी विचार करू लागलो की हा भूतकाळातला पक्षी काय आहे. हा पक्षी हा गंभीर, जरासा न चांगला दिसणारा, भीतीदायक, असाच हा गॉन्ट, ओमिनस, हा शब्द काय असेल. आणि तो जो नेव्हरमोर जे क्रोक करतोय, ओरडतोय, त्याचा काय अर्थ असेल, असा प्रश्न विचारला. व्हॉट दिस ग्रीम, अनगेनली, घास्टली, गॉन्ट अँड ओमिनस बर्ड ऑफ युअर मिंट इन क्रोकिंग नेव्हरमोर. हे नेव्हरमोर म्हणण्यामध्ये त्याला काय म्हणायचं असेल, असा विचार माझ्या मनामध्ये निर्माण झाला. आता बघा, एक प्रश्न निर्माण झाल्यावर हुशार माणूस काय शांत बसत नाही. आता हा तर कवी होता. जो कवी किंवा जी व्यक्ती शब्दांचा अभ्यास करत असते, शब्दांच्या प्रदेशामध्ये, चिंतनाच्या आकाशाखाली जे नवनवीन संकल्पना जगाला देण्याचं काम करतात, अशा व्यक्तीला हे दुःख, म्हणजे अशा प्रकारची संधी आल्यावर त्याला तो विचार करू लागला. म्हणून तो विचार करू लागला की हा जो पक्षी आहे फाऊल, काय असेल. याचे डोळे जे आहेत ते माझे डोळे हृदयामध्ये जाऊन असे हृदयाच्या कोरमध्ये काहीतरी निबलिंग करतायत, काहीतरी अशी टोच मारतायत, असं मला वाटतंय. आणि मग तो काय असेल, त्याचा काय विचार असेल, याच्यावर मी क्लृप्त्या करत होतो. आणि अशा वेळी मला असं वाटलं की त्या ह्याच्यावर त्या वेल्वेटच्या कुशनवर लाईट चमकत होती आणि त्या चमकत्या लाईटमध्ये कुठं असेल. आणि मग माझी लेनोर अशा कोणत्या वेल्वेट कुशनवर बसली असेल. तर तो म्हणला की कुठंही ती बसली नसेल. शी शॅल प्रेस नेव्हर मोर. आणि द मूड ऑफ पोएट, द मूड ऑफ नॅरेटर चेंजेस. म्हणजे हा पक्षी माझं दुःख काय नेमकं आहे याचा जो अंदाज आहे, त्या अंदाजाबद्दल एक प्रकारची निगेटिव्ह डिरेक्शन त्याच्या मनामध्ये सजेस्ट होते. मग नॅरेटर म्हणतो, मला वाटलं की थोडीशी हवा डेन्सर झालेली होती आणि हवेमध्ये एक सुगंध, परफ्यूम फ्रॉम ॲन अनसीन सेन्सर. सेराफिम नावाचा जो ग्रीक, म्हणजे आपल्याकडं जसा हा पुजारी प्रार्थना केल्यानंतर एक धूप घेऊन फिरतो, तसंच एक सेराफिम कथेमध्ये सेराफिम नावाचा एक सेलेशियल म्हणजे पक्षी, जो ज्याला पंख असतात आणि मग तो सुगंध पसरतो आणि पंखाने तो दरवळतो आजूबाजूला, अशा प्रकारची त्या पक्षासारखा कुणीतरी तिथं परफ्यूम पसरवलेला आहे.
असं मला वाटलं. आणि मला असं वाटलं की हा पक्षी देवानं पाठवला असावा, हा पक्षी देवदूतांनी पाठवलेला असावा. रेच आय क्राईड, दाय गॉड हॅज लेंट दी, बाय दीज एंजल्स ही हॅज सेंट दी. आणि ह्या देवदूताच्या माध्यमातून त्यानं तुला पाठवलेली आहे काय? विश्रांती, रेस्पाईट फ्रॉम युअर मेमरीज ऑफ सॅडनेस. लेनोरच्या ज्या मेमरी आहेत, दुःखाच्या ज्या मेमरीज आहेत, यापासून एक प्रकारचं औषध नेफांथी तुला दिलेलं आहे. नेफांथी म्हणजे असं एक काय म्हणतो त्याला, द्रव्य की ज्याच्यामुळं झोप येते. म्हणून तो म्हणतो की ते पी आणि विसरून जा सगळं, झोपशील म्हणजे विसरून जाशील सगळं. पण तो पक्षी म्हणतो नेवर मोर. दुःख एकदा आलं की ते पुन्हा तुम्हाला विसरणं शक्य नाही. आणि तो पुन्हा नेवर मोर म्हणतो म्हटल्यानंतर त्या नॅरेटरची जी आशा होती, त्या आशेलाच इथं आशेलाच इथं एक प्रकारची भीती निर्माण झाल्यासारखं वाटलं, किंवा आशा निष्फळ झाल्यासारखं त्याला वाटलं. म्हणून तो म्हणतो प्रोफेट. म्हणजे तो त्यानं नेवर मोर सांगितलं ना, मग भविष्य सांगणारा कोण असतो? प्रोफेट असतो. तर तो म्हणतो प्रोफेट, प्रेषिता, थिंग ऑफ इव्हिल, वाईटांच्या प्रदेशातून आलेला, बट प्रोफेट स्टील. म्हणजे तो नेवर मोर म्हणतो म्हणजे काहीतरी सांगतो, तर तो म्हणतो तू संत आहेस, म्हणजे प्रोफेट आहेस, पण प्रोफेट हा वाईट प्रोफेट आहेस. तू पक्षी असशील किंवा दुष्ट असशील, तर तू काहीही असशील. आयदर यू आर बर्ड ऑर ए डेव्हिल. तुला कदाचित टेम्प्टर माईट हॅव सेंट यू. जगामध्ये माणसाला पाठवत असताना सैतानानं त्याच्याबरोबर टेम्पटेशन पाठवलं, म्हणजे एक प्रकारचं आकर्षण की ज्या आकर्षणापासून माणूस स्वतःला सांभाळू शकणार नाही असं आकर्षण पाठवलं. तसा तुला इकडं कोणीतरी पाठवलं असेल, किंवा कुठल्या तरी टेम्पेस्टमध्ये, कुठल्या तरी वादळामध्ये भटकून तू इकडं आला असशील. एकटाच आहेस ना, डिसोलेट आहेस, आणि तरीही तू अनडॉन्टेड आहेस, तरीही तू म्हणजे असा खंबीर आहेस. या निर्मनुष्य जगामध्ये, या घरामध्ये, ज्या घराला भूतानी भटकलेलं आहे, काय म्हणतो त्याला, झपाटलेलं आहे, हॉरर हॉन्टेड, तर मला खरंच सांग, असा एखादा बाम आहे का तुझ्या देशामध्ये? खरंच सांग, असा एखादा बाम आहे का गिलेडमध्ये की जो माझं दुःख कमी करू शकेल? तर त्यावरही तो म्हणतो नेव्हर मोर. म्हणजे कवीची, नॅरेटरची सगळी अपेक्षा इथं फोल होते, आणि तो म्हणतो की बाबा हे असं होणार नाही. प्रोफेट सेड आय, थिंग ऑफ इव्हिल, प्रोफेट स्टील, इफ बर्ड ऑर डेव्हिल. तू प्रेषित आहेस, पण तू वाईट आहेस. तू पक्षी असशील किंवा सैतान असशील, काहीही असू शकेल. पण जो देव आपल्यावर आशीर्वाद, ज्या देवाचा आपल्यावर आशीर्वाद आहे, आणि या देवानं ज्या आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे, त्याच्या शपथेनं तू मला सांग की तू ज्या आयडेनमधून आलेला आहेस, तू ज्या देशामधून आलेला आहेस, ज्या प्रदेशामधून आलेला आहेत, त्या प्रदेशामध्ये अशी एक तरुणी आहे का? अशी एक सुंदर तरुणी आहे का की जिला देवदूतांनी लेनोर असं नाव दिलेलं आहे, की जी रेअर आहे, दुर्मिळ आहे, जी प्रकाशमान आहे, आणि जिचं नाव लेनोर आहे? असं तू कधी व्यक्ती बघितलेली आहेस का? असा प्रश्न तो पक्षाला विचारतो, आणि तो म्हणतो की नेव्हर मोर. त्या पक्ष पुन्हा तेच उत्तर देतो की मी काय बाबा अशी मुलगी पाहिलेली नाही. आता याचा मात्र नॅरेटरला राग येतो. आता तू नाही म्हणतोयस ना, ती लेनोर माझी त्या प्रदेशात नाही, म्हणजे असं कसं असायला पाहिजे ना ती, म्हणजे तिचं अस्तित्वच पूर्णपणे
हा रॅशनल विचार, म्हणजे या कवितेमध्ये एक इमोशनल आणि रॅशनल याच्यामध्ये एक टेन्शन आहे. रॅशनल विचार काय आहे की आपलं जीवन इथंच संपतं, परंतु इरॅशनल विचार काय आहे, भावनिक विचार काय आहे की इथं माणूस मरतो आणि दुसऱ्या जन्मामध्ये कुठंतरी जन्म घेतो. अशी ही म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी मृत्यू हे सत्य लोकांना समजलं, त्यावेळी त्यांनी स्वर्ग आणि नरक या गोष्टी निर्माण म्हणजे शोधून काढलेल्या आहेत. म्हणून त्या नॅरेटरला सुद्धा वाटत होतं की तिथं कुठेतरी माझी लेनोर असायला पाहिजे होते ना, परंतु हा अद्भुत पक्षी सांगतोय की तो तिथं नाही. म्हणून तो म्हणतो, हा शब्द जो तू नेव्हरमोर म्हणतोस ना, हा शब्द शेवटचा शब्द असू दे. मूर्खा, फिंड, राक्षसा, हा शब्द शेवटचा असू दे. मी असा मोठ्यानंच बोललो त्याला, जा तुझ्या त्या प्रांतामध्ये निघून जा त्या रात्रीच्या प्रदेशामध्ये की जिथं तुला कुठल्याही प्रकारचा आनंद मिळत नाही, आणि तुझा एकही पंख पाठीमागं ठेवू नकोस. माझा एकांतपणा असाच धीर गंभीर ठेव. त्या पुतळ्यावर बसलायस ना, निघून जा. आणि तुझी टोच माझ्या हृदयावर जी सतत आघात करते, ती टोच सुद्धा घेऊन जा. टोच काढ तिथून आणि पळ, इथून पळ काढ. पण या सुद्धा आदेशाला पक्षी म्हणला, नेवर मोअर, मी हे काय पुन्हा घडणार नाही. वन्स आय हॅव कम देअर, मी एकदा इथं आलोय, आता इथून पुढं जाणार नाही. दुःख एकदा आलंय तर ते पुन्हा जाणार नाही. ते आपल्याबरोबर राहायला आलेलं आहे. त्यामुळं दुःखाबरोबर राहण्याची सवय आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये मृत्यू हा अटळ आहे, आणि अटळ मृत्यूमुळं ज्या ज्या गोष्टी होतात त्या गोष्टी आपण करतो ना, तर त्या गोष्टी मान्य करायला पाहिजेत आणि आपण जीवन जगायला पाहिजे. हा जो एक मृत्यूबद्दलचा विचार आहे तो या कवितेमध्ये मांडलेला आहे. आता अँड द रेवन नेवर फ्लीटिंग स्टील इज सिटिंग ऑन द पॅलिड बस्ट ऑफ पालास. आता मग तो रेवन पक्षी, त्यानं काय पंख हलवले नाहीत, तो तिथंच बसलेला आहे ऑन द पॅलिड बस्ट ऑफ पालास. पालासचा जो निस्तेज पुतळा आहे त्या पुतळ्यावर बसलेला आहे की अबाव माय चेंबर डोअर अँड हिज आईज हॅव ऑल सीमिंग ऑफ डेमॉन्स दॅट इज ड्रीमिंग. आणि त्याचे जे डोळे आहेत ते मला राक्षसाच्या डोळ्यासारखे दिसत आहेत, की जे डोळे स्वप्न बघतायत. आणि त्याच्या पाठीमागं एक लॅम्पलाईट आहे की जी चमकते आहे, आणि त्या चमकणाऱ्या लॅम्पलाईटमुळं त्याची छाया माझ्या समोर पडलेली आहे. आणि त्या छायेमध्ये माझा आणि त्या छायेच्या वर जो माझा विचारांचा माझा आत्मा जो पडलेला आहे, तो कधीतरी त्याच्यापासून त्याला मुक्तता मिळेल का? तर त्याला सांगतो पक्षी, नेवर मोर. अशा प्रकारे ही एका कवीची किंवा एका नॅरेटरनं सांगितलेली त्याच्या बायकोच्या मृत्यूची गोष्ट आहे की ज्या मृत्यूचा परिणाम त्याच्यावर काय झाला. आता हे सगळं कवीनं अत्यंत कौशल्यानं व्यक्त केलेलं आहे. म्हणून ही कविता गेल्या कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ 150 वर्ष लोकांच्या मनावर हे केलेली आहे. या कवितेमध्ये इंटरनल रिदम आहे. इंटरनल रिदम म्हणजे काय? ओळीमध्ये आतल्यात फ्लिटिंग स्टील इज सिटिंग अँड द रॅवन नेवर फ्लिटिंग स्टील इज सिटिंग ऑन द पॅलिड बस्ट ऑफ पालास जस्ट अबाव माय चेंबर डोअर. म्हणजे या कवितेच्या ज्या ओळी आहेत त्या ओळीमध्ये एक प्रकारचा रिदम आपल्याला अनुभवायला मिळतो. आणि हा रिदम याला म्हणायचं इंटरनल रिदम. त्याचबरोबर ॲलिट्रेशनसुद्धा आहे. म्हणजे कविता लिहिण्याची ॲलिट्रेशन आणि इंटरनल रिदम हे दोन्हीही
गोष्टी या कवितेमध्ये वापरलेल्या आहेत. इंटरनल रिदम आणि अलिट्रेशन या गोष्टी इथं वापरलेल्या आहेत. जसं मी मगाशी म्हटलं की 4थ्या ओळीमध्ये एक सिलॅबस, स्ट्रेस्ड सिलॅबस कमी केलेला आहे, सिलॅबल कमी केलेला आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी वापरलेल्या आहेत बघा. रेवन, रेवन हे मृत्यूचं सिंबल होते. त्याच्यामध्ये डिस्पेअर जी आहे, कवीमध्ये जी डिस्पेअर आहे, निराशा आहे, त्या निराशेचं प्रतीक होते. त्याचबरोबर द मेलॅन्कली जी ॲटमॉस्फिअर आहे, त्या ॲटमॉस्फिअर्स म्हणजे त्याचा तो निराश झालेला आहे, मोर्निंग करत आहे तो. या सगळ्या गोष्टीचं सिम्बॉल हा रेवन हा पक्षी होतो. कारण इन डिफरंट कल्चर्स रेवन और क्रो इज सपोज्ड टू बी लिव्हिंग इन द कंपनी ऑफ सोल्स ऑफ ह्युमन्स. माणसाच्या आत्म्यांच्या प्रदेशामध्ये कावळा राहतो असं म्हटलं आहे. आपल्याकडे सुद्धा कावळा हा ते मॉर्निंग रिच्युअल्समध्ये किंवा 13 डे रिच्युअल्समध्ये त्याचं एक महत्त्व आहे. म्हणून रेवन हा पक्षी मृत्यू, निराशा, त्याचबरोबर दुःख, वेदना या गोष्टींचं सिम्बॉल बनतो. आता चेंबर डोअर हे कवीच्या हृदयाचं किंवा कवीच्या मनाचं प्रतीक किंवा रिप्रेझेंटेशन करते. अशा प्रकारे ही या गोष्टी या कवितेमध्ये वापरलेल्या आहेत. आता पुढं हे बघा, याच्यामध्ये पहिला स्किमिंगसाठी जे प्रश्न आहेत. वेन द नॅरेटर फर्स्ट हर्ड द रॅपिंग ॲट हिज चेंबर डोअर हू डीड ही थिंक वॉज आउटसाईड. कोण बाहेर आहे असं त्याला वाटलं होतं. तर की एक तो मिडनाईटला त्यानं हे केलं आणि कोणतरी व्हिजिटर तिथं भेटायला आलेला आहे असं त्याला वाटलेलं होतं. हाऊ डीड द रेवन गेट इन टू द हाऊस. रेवन कसा खिडकीत आला, तर तो थ्रू द विंडो. वेअर डीड द रेवन पर्च वेन ही एंटर्ड द हाऊस. तो कुठं पर्च झाला, तर ऑन द बस्ट ऑफ द एंट्रन्स चेंबर डोअर. चेंबर डोअरचा वरचा जो ब्रस्ट, आणि इवन इफ यू राईट पालास बस्ट म्हटलं तरीसुद्धा चालेल. व्हॉट वॉज द नॅरेटर डुईंग ॲट द बिगिनिंग ऑफ द पोएम. सुरुवातीला तो काय करत होता. ही वॉज रीडिंग बुक्स. ॲन्सियंट लोअर जे म्हटलेलं आहे त्याचा अर्थ हा. व्हॉट मंथ वॉज इट. तो कोणता महिना होता. ड्रेअरी डिसेंबर. व्हॉट वॉज द सॉरो ऑफ द पोएट. हिज वाईफ लिनोर हॅड डाईड. त्याचं दुःख काय होतं, तर त्याची बायको वारलेली होती. व्हॉट वॉज द कलर ऑफ द कर्टन. पर्पल. व्हॉट डीड द पोएट सी व्हेन ही ओपन द डोअर. त्यानं काय बघितलं, काय दिसलं त्याला. नोबडी. हाऊ वॉज द टॅपिंग साऊंड डिस्क्राईब्ड. कसा आवाज हे केलेला, तर रॅपिंग. हाऊ वेअर द ड्रीम्स ऑफ द पोएट. कवीचे स्वप्न कसं होतं, त्या स्पीकरचं स्वप्न कसं, जे आजपर्यंत कुणीही व्यक्तीनं बघितलेलं नाही ते स्वप्न तो बघत होता. म्हणजे कोणतं स्वप्न बघत होता, की कदाचित माझी बायको त्या प्रांतामध्ये आता अजूनही जिवंत असेल आणि तिथं ती असेल असं जे स्वप्न तो बघत होता. म्हणून तो तिला विचारतो. वाय डिड द पोएट मार्वल्ड. त्याला का मार्वल झालं, की बाबा स्पीकिंग ॲबिलिटी ऑफ द, त्या ह्याच्या पक्षाची स्पीकिंग ॲबिलिटी होती, त्यामुळं त्याला तो त्याच्याबद्दल त्याला सरप्राईज वाटलं. व्हॉट वॉज द पोएट्स फिअर. कवीची भीती अशी होती की पुन्हा माझी लेनोर पुन्हा मला परत मिळणार नाही. अकॉर्डिंग टू द पोएट हाऊ डीड द रेवन लर्न द वर्ड नेवर मोर. नेवर मोर हा शब्द कसा त्यानं शिकला असेल, तर त्याच्या ओल्ड मास्टरकडून हा शब्द तो शिकला असेल. हाऊ वेअर द आईज ऑफ द रेवन डिस्क्राईब्ड. त्याचे फायरी आईज असं त्यांनी ते हे केलेलं आहे. व्हॉट डीड द पोएट सेन्स इन द एअर. परफ्यूम, सुगंध त्याच्यामध्ये येतो. व्हॉट डीड द पोएट वॉन्ट टू फॉरगेट. द मेमरीज ऑफ हिज वाईफ. त्याच्या बायकोच्या मेमरीज त्याला विसरायच्या आहेत. द नॅरेटर फर्स्ट हर्ड टॅपिंग साऊंड वाईल ही वॉज रीडिंग. द नॅरेटर इनिशियली थॉट द टॅपिंग ॲट हिज डोअर वॉज फ्रॉम अ व्हिजिटर. द पोएम इज सेट इन द मंथ ऑफ डिसेंबर. द नॅरेटर विश टू बॉरो surcease from his books to end his sorrow. The narrator described the rustling of the curtain as thrilling. The raven
perched on a dot of Pallas in the narrator, bust of Pallas. The raven spoke only a word, nevermore. The narrator asked the raven if there was a balm. The narrator believed the raven's presence was reminder of his sorrow. The narrator wanted the raven to take its beak from his heart. The poem, The Raven, ends with the raven staying on the bust of Pallas. The poem concludes with the raven's eyes having the appearance of a demon. Comprehension questions. Answer the following questions in 3 and 4 sentences. What were the thoughts of the poet upon seeing the raven? रेवनला बघितल्यानंतर त्याचे काय विचार होते? The bird must be from Plutonian word. Statue and majestic in attitude. The bird was talking bird. तो बोलणारा पक्षी होता. He could only say word, nevermore. He must have learned this word from his master. या गोष्टी त्याला वाटल्या. How was the midnight described? मिस मिडनाईट ही ड्रेअरी मिडनाईट म्हटलेलं आहे. फ्रॉस्टी, स्केरी, भीतीदायक असे हे शब्द इथं वापरलेले आहे. हाव वेअर द एक्सप्रेशन्स ऑफ रेवन. रेवनचे जे एक्सप्रेशन होते ते मिस्टिरियस होते, गूढ होते, की ज्याचा उकल त्यांना करता येत नव्हता. व्हॉट डीड द पोएट ऑर्डर द रेवन ॲट द एंड. शेवटी काय सांगितलं? शेवटी तो ज्यावेळी लेनोरबद्दल निगेटिव्ह बोलला त्यावेळी त्याला निघून जायला सांगितलं. व्हॉट द नॅरेटर्स इमोशन स्टेट ॲज ही रिफ्लेक्टेड ऑन लेनोर. लेनोरवर तो विचार करत असताना त्याची दुःख, डिस्पेअर, आशा नष्ट झालेल्या व्यक्तीसारखी त्याची, आणि ती त्याच्या कवितेच्या संपूर्ण ॲटमॉस्फिअरमधून या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात. व्हॉट डिड द नॅरेटर सीक फ्रॉम द रेवन्स प्रेझेन्स. रेवनकडून त्याला लेनोरबद्दल माहिती हवी असते. व्हॉट वॉज द नॅरेटर्स फायनल प्ली टू रेवन. तो त्याला फायनल काय म्हणतो? अशी सांगतो की आता तू इथून निघून जा. द टायटल ऑफ द पोयम. हे जे दीर्घ प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तरं मी जनरल चर्चा केलेली आहे, त्या चर्चेमधून तुम्हाला मिळाली असतील. आता याच्यामध्ये शब्द आहेत. मेलॅन्कली म्हणजे सॅड, टॅपिंग म्हणजे नॉकिंग, विसाज म्हणजे फेस, नोबल म्हणजे गुड्स, ग्लूम म्हणजे सॅडनेस, किंवा डिस्पेरिंगच्या विरोधार्थी डिलायटेड, हॅपी, फेडिंगच्या विरोधार्थी ब्राईट, लोनलीच्या विरोधार्थी क्राऊडेड, पीसच्या अँझायटी, देन फिंडच्या विरोधार्थी एंजल, असे शब्द आहेत. आता या कवितेमध्ये हे सुद्धा आपण बघायला काय हरकत नाही. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस बाय युझिंग करेक्ट फॉर्म ऑफ वर्ड्स. द नॅरेटर sorrow was beguiled by the raven's enchanting presence. The narrator hoped for a brief ... from his brief respite from his grief through the raven's answer. In his despair, he sought sureties from the pain of losing. The raven made no signs of obeisance. The narrator described the raven's presence as nothing but craven. The ... appearance, the ghastly appearance. He could not help but to marvel at the word was speaking. So ही या पद्धतीनं आपण या कवितेचं लिसनिंग करावं असे, आणि त्याचा तुम्हाला फायदा परीक्षेमध्ये होईल.